फक्त चाळ आहे म्हणून या ठिकाणी अधिकाऱ्याला येण्यास भीती वाटते का त्यांच्या नाकात इजाचा वास घुसतो हे कळत नाही मला। जवळपास 1.25 करोड रुपयाचं हे काम आहे। छत्रपती रहिवासी संघ गटाराचं जे काम चालू आहे ते कशा पद्धतीने काम चालू आहे, हे कॉन्ट्रॅक्टदार कोण आहेत, हे अधिकारी कोण आहेत की ज्यांनी हे अशा कामाला परमिशन दिली। जे अधिकारी दुर्लक्ष करतात अशा अधिकाऱ्यावर पण कारवाई झाली पाहिजे। ते काम अतिशय बोगसगिरीचं काम चालू आहे। महानगरपालिकेच्या अंतर्गत 1.25 करोड रुपये या कामासाठी दिले आणि काम बघा हे कशा पद्धतीचं चालू आहे। मटेरियल एवढे बोगस वापरलेले। नमस्कार मित्रांनो, आता तुम्ही बघितले असेल या गटाराचं जे काम चालू आहे ते कशा पद्धतीने काम चालू आहे, हे कॉन्ट्रॅक्टदार कोण आहेत, हे अधिकारी कोण आहेत की ज्यांनी हे अशा कामाला परमिशन दिली। तुम्ही पाहू शकतात हे जे ब्लॉक दिसतात तुम्हाला, हे ब्लॉक याच्यावरती आता हे मटेरियल टाकणार आहेत आणि ही नाली कंप्लीट करून घेणार आहेत। हे अशा पद्धतीने काम चालू आहे। महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत हे अशा कामाकडे दुर्लक्ष करतात। जे अधिकारी दुर्लक्ष करतात अशा अधिकाऱ्यावर पण कारवाई झाली पाहिजे। तसेच तुम्ही छत्रपती रहिवासी संघ निवादर्शित परिसरामध्ये गटार व पथपथकाची सुधारणा करण्याचे जे काही काम आहे ते काम अतिशय बोगसगिरीचं काम चालू आहे। पूर्णतः चुकीच्या पद्धतीने काम केलेलं आहे। ह्या कामाचा आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याचा या ठिकाणी निषेध करावासा वाटतोय, कारण की पूर्णपणे चुकीचं काम चालू आहे। यांची बिलं कशी निघतात, यांचे टेंडर पास होतात कसे आणि कोण करतंय हे देखील पाहणं गरजेचं आहे। ह्या टेंडरची कॉपी माझ्याकडे आहे। जवळपास 1.25 करोड रुपयाचं हे काम आहे। महानगरपालिकेच्या अंतर्गत 1.25 करोड रुपये या कामासाठी दिले आणि काम बघा हे कशा पद्धतीचं चालू आहे। मटेरियल एवढे बोगस वापरलेले आहे। मटेरियल टेस्टिंगचा देखील मी रिपोर्ट मागवलेला आहे, तो अजून आलेला नाही। ते देखील मी मीडिया समोर मांडणार आहे। महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला मी आताच भेटून आलो, ते पण बोलले की हे पूर्णपणे चुकीचं काम आहे। पण फक्त चाळ आहे म्हणून या ठिकाणी अधिकाऱ्याला येण्यास भीती वाटते का त्यांच्या नाकात इजाचा वास घुसतो हे कळत नाही मला। अशा अधिकाऱ्यावर देखील कारवाई झाली पाहिजे। या ठिकाणी देखील ही नाली देखील पाहू शकतात। ह्याच पद्धतीने असेच ब्लॉक हातरून ही नाली पण तयार केलेली आहे। मावशी कुठे राहतात? ही त्या पद्धतीने झाले नाही पण काम असेच ब्लॉक हातरून केलंय ना। हे बघा हे जे काम आहे हे पण त्याच पद्धतीने खाली ब्लॉक हातरून नंतर वर प्लास्टर टाकलेला आहे याच्यावर। या ठिकाणी हे बघा नागरिक तिथलचे हे पण सांगते तर हे अशाच पद्धतीने झाले ना, ते जसं आहे तसं। तर अत्यंत चुकीच्या पद्धतीने हे काम झालेलं आहे। हे ज्यांना कोणाला काम भेटले त्या टेंडर देखील महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी कॅन्सल करावा आणि ज्यांनी सह्या करून पास केलंय, जे यांची बिलं काढतंय त्या अधिकाऱ्यावर पण कारवाई झाली पाहिजे। याच्यात मी नाव मेन्शन करतो डायरेक्ट, आनंद जितेंद्र पटेल ह्या कॉन्ट्रॅक्टदाराला एक काम भेटले आणि कंत्राटी रक्कम जवळपास 1.25 करोड रुपये आहे। 1.25 करोडचं हे काम आहे आणि महानगरपालिके अंतर्गत काम केलं जात आहे।